की अदालतमध्ये संजय दत्त यांच्यावर आरोप आहे की हे आपल्याच कुटुंबापासून दूर झाले आहेत. संजू, माझ्याकडे तुमची आई नर्गिस दत्त यांची एक चिठ्ठी आहे जी त्यांनी ट्रीटमेंटसाठी यूएसला जायच्या आधी आपली मुलगी नम्रता हिला लिहिली होती, तुमच्या बहिणीला. त्यांनी लिहिलं, प्लीज लुक आफ्टर संजू, सी दॅट ही डज नॉट गेट मिक्स्ड अप विथ दोज सिली बॉयज अगेन. ही इज टू स्टुपिड इन हिज हेड. ही डज नॉट रिअलाइज व्हॉट ही इज डुईंग. कदाचित आईला माहीत होतं त्यांचा मुलगा कसा आहे. माझ्या मते तरी प्रत्येक आई आपल्या मुलाबद्दल हेच म्हणेल की ही स्टुपिड, ही सिली. त्या बिचाराला माहीत नाहीये. पण ग्रोईंगची प्रोसेस होती जिथे, कारण मी नर्गिसजींचा मुलगा होतो तर एक पब्लिक आयमध्ये होतो. आजही अशी परिस्थिती आहे की तुम्ही लग्न केलं तेव्हा तुमच्या दोन्ही बहिणींना नाही बोलवलं. एकदम चुकीचं. मी माझ्या दोन्ही बहिणींना बोलवलं, पण त्यांची मर्जी होती की त्या नाही आल्या. मी नक्कीच बोलवलं होतं. तुम्ही वर्षभरानंतर जेव्हा लग्नाची अॅनिव्हर्सरी साजरी केली तेव्हाही त्या दोघी तिकडे दिसल्या नाही. त्यांची मर्जी, पण मी तर बोलवलं. मी जे भाऊ, एक भाऊ, मोठा भाऊ जे करतो ते मी केलं. मी नक्कीच बोलवलं. माझी इच्छा होती की त्या याव्या. पण आम्ही जे नातं पाहिलं तुमचं नम्रताशी, प्रियाशी, खूपच सुंदर नातं पाहिलंय. जेव्हा तुम्ही जेलमध्ये होता तेव्हा आम्ही पाहिलं प्रिया दत्त कधी सोनियाजींच्या दरवाजावर गेल्या, कधी वकिलांना गोळा करत होत्या. जेलमध्ये तुम्ही जात होता, तुम्हाला भेटायला देखील एक प्रकारे संघर्ष केला की संजू लवकरात लवकर जेलमधून बाहेर येऊ दे. काय कारण आहे की नात्यांमध्ये आज हा दुरावा दिसून येत आहे? रजत भाऊ, मी हे नक्कीच सांगू इच्छितो की एक भाऊ बहीण किंवा भाऊ भाऊ यांचं जे नातं असतं किंवा बहिणींमध्ये जे नातं असतं, ते जर मी एक भाऊ म्हणून माझ्या बहिणीसाठी काही केलं तर तो माझा हक्क आहे. मी त्याची पब्लिसिटी करणाऱ्यातलं नाही की हे बघा भाऊ, मी माझ्या बहिणीसाठी हे केलं किंवा मी माझ्या भावासाठी. आणि मी देवाला प्रार्थना करेन की कधी त्यांच्या आयुष्यामध्ये काही अशा घटना नको व्हायला जिथे मला जावं लागेल त्यांच्यासाठी, जे मी करेन नेहमीच. पण मागच्या दिवसांमध्ये कुठे ना कुठे नात्यांमध्ये दुरावा तर आलाय. तुमचं लग्न असेल तरी बहिणी नाही आल्या, तुमची अॅनिव्हर्सरी असेल तरी बहिणी नाही आल्या. आधी तर मी म्हणेन रजत भाऊ की छोटी बहीण आहे तर त्यांनी आदर दाखवला पाहिजे होता. पण तरी पण दे आर इंडिव्हिज्युअल्स. त्या नाही आल्या तर प्रत्येक फॅमिलीमध्ये गैरसमज होत असतात, भांडणं होत असतात. आणि जसं मी आधी पण म्हटलं की प्रिया सगळ्यात लहान आहे, तर जिच्याकडून काही चूक झाली तर मी ॲज अ मोठा भाऊ म्हणून तिला माफ केलं. आफ्टर ऑल माझी बहीण आहे ती. तुम्हाला असं नाही वाटलं की एक जादूची झप्पी प्रियासाठीही होऊन जाऊ दे आणि सगळी भांडणं संपून गेली असती? माझी इच्छा आहे की त्या लोकांनी मला एक जादूची झप्पी द्यावी. मला त्याची गरज आहे. पण ही चूक तुमच्याकडून नाही झाली की तुम्ही मीडियामध्ये असं म्हटलं की एकच मिस्टर अँड मिसेस दत्त आहेत, ते संजय दत्त आणि मान्यता आहेत? ती खरी गोष्ट आहे. कोण दुसरं दत्त आहे? या जुन्या जमान्यातल्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही म्हटलं की मुलीने आपल्या नवऱ्याचं नाव वापरलं पाहिजे, फॅमिलीचं नाव यूज नाही केलं पाहिजे. नाही, ते रजत भाऊ, ते मिसइंटरप्रेट झालं. मी नाही बोलत की एका मुलीने आपल्या वडिलांचे नाव नाही ठेवायचं. ठेवावं, का नाही ठेवावं? पण जे रीती आणि रिवाज आहेत ते तर असेच आहेत. आय मीन, इंदिराजींनी, सगळ्यात मोठ्या इंदिराजी गांधी, त्यांनी गांधी नाव ठेवलं आहे. नेहरू ठेवू शकत होत्या. तर मी काही चुकीची गोष्ट नाही म्हटली. नाही, पण तुम्हाला नाही वाटत की प्रियाने दत्त साहेबांच्या नावाचा वापर करावा, नक्कीच करावा. त्यांच्या लेगसीचा वापर करावा? नक्कीच करावा. पण माझ्या वाईफला पण रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे. जर ती माझी वाईफ आहे, मी तिचा रिस्पेक्ट करतो, तर माझं असं म्हणणं आहे की दुसऱ्यांनी पण रिस्पेक्ट करावा. पण अशीही चर्चा ऐकण्यात येत आहे की आजकाल संजय दत्तवर जर कोणाचा कंट्रोल आहे तर तो मान्यताचा आहे. हेही ऐकण्यात येत आहे की हृदयात धडधड संजूची आहे, पण त्याच्यावर राज्य मान्यताच करत आहे. ती धडधडवाली गोष्ट बरोबर आहे, कारण प्रत्येक नवऱ्याचे हेच हाल आहेत. पण पण जी काही ती मला कंट्रोल करण्याची गोष्ट आहे, आतापर्यंत आपण लोक जे चर्चा करत होतो रजत भाऊ, मला आतापर्यंत असं वाटत आहे की कोणी मला कंट्रोल करू शकत नाही. तर ती मला काय कंट्रोल करणार? संजू, या गोष्टीमध्ये किती खरेपण आहे की तुम्ही पॉलिटिक्समध्ये आलात, तुम्ही निवडणूक लढलात, हा निर्णय तुमचा कमी आणि मान्यताचा जास्त होता? मान्यताचा निर्णय किचनमध्ये होत असतो.
की आज बिर्याणी बनवू की चिकन बनवू. पण रजत भाऊ हा अगदी माझाच निर्णय होता आणि नक्कीच अमरसिंगजीचा पण. तुमच्यावर दुःखाचं डोंगर तुमच्या पूर्ण कुटुंबावर कोसळलं, पण म्हणतात ना, सुखदुःखाचे खूप घनिष्ठ संबंध असतात. तर तुमच्या आयुष्यामध्ये असे देखील क्षण असतील आनंदाचे, जे तुम्हाला कायम लक्षात राहतील. ते आमच्यासोबत शेअर कराल? नक्कीच आहेत. मी आता सांगू, जेव्हा माझे वडील पहिल्यांदा निवडणूक जिंकले, तर इतका इतका आनंद झाला त्यांना पाहून, की इतका सपोर्ट होता पब्लिकचा. तर तो एक होता. आता जे माझं लग्न झालंय, मी खूप खुश आहे खरंच. हे खरं आहे की लग्न खूप वेळा केलं पण आनंदी यावेळेस आहात. अगदी बरोबर बोललात रजत भाऊ. आता तुम्ही फिल्मचे हिरो आहात. आता तुमचं फिल्मी करिअर आहे. तर तुम्ही पॉलिटिकल करिअर आणि फिल्मी करिअर दोन्ही एकत्र निभावू शकाल? आणि तुम्ही मुन्नाभाई एमबीबीएस जनतेसाठी बनू शकाल, जे तुम्ही पिक्चरमध्ये बनला होतात? बघा, जी ॲक्टिंग आहे ती माझी माय फर्स्ट लव्ह ॲक्टिंग आहे. ॲक्टिंगच्याचमुळे. आणि जर मी ॲक्टर नसतो तर तुम्ही पिक्चर नसता पाहिला, आणि जर तुम्ही पिक्चर नसता पाहिला तर मी संजय दत्त नसतो बनलो. तर आधी तर मी तुम्हा लोकांचे आभार मानू इच्छितो की तुम्ही मला. पण ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जनतेची सेवा आणि ॲक्टिंग. आणि जसं मी म्हटलं रजत भाऊंना, मी 50 वर्षांचा होणार आहे. आता आता इतकं काम नाही करू शकत. तर पिक्चर थोडे कमी करेन आणि बॅलन्स करण्याचे प्रयत्न करेन.